सुस्वागतम विद्यार्थी मित्र हो नमस्कार। आज आपण 12वी भूगोल प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया यामधील स्वाध्याय बघणार आहोत। आता या ठिकाणी तुम्हाला जो स्वाध्याय हा सोडवून दिलेला आहे तो डिटेलमध्ये दिलेला आहे। जर तुम्ही गाईड्स बघितले किंवा इतर तुम्ही पुस्तकं बघितली तर त्या ठिकाणचे जे स्वाध्याय आहेत ते तुम्हाला पॅरेग्राफमध्ये थोडंसं उत्तर दिलेलं आहे। ते उत्तर तुम्हाला पुरेसं होणार नाही। जर तुम्हाला 12वी भूगोलमध्ये 95 किंवा 95 पेक्षा जास्त मार्क्स हे मिळवायचे असतील तर तुम्हाला स्वाध्यायाची उत्तरं ही मुद्देसूद लिहावे लागतील किंवा टेन्सिलचा वापर किंवा आराखड्याचा वापर करावा लागेल। तर या स्वाध्यायामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही मुद्देसूद त्याचबरोबर ज्या ठिकाणी टेन्सिलचा आराखडा वापरावा लागेल त्या ठिकाणी टेन्सिलचा आराखडा वापरून दिलेला आहे। तर तुम्ही हा जो स्वाध्याय आहे तो व्यवस्थित डिटेलमध्ये बघा। जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा, तुमच्या शंकांचं उत्तर दिलं जाईल। जर तुम्हाला एका वेळेस हा व्हिडिओ बघता आला नाही तर तुम्ही थांबवून नंतर जसा वेळ मिळेल तसा बघू शकता, परंतु शेवटपर्यंत बघा आणि यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते जरी तुम्ही वहीमध्ये उतरून घेतले तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल। तर चला आपण आज प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया याच्या स्वाध्यायाला सुरुवात करूया। इयत्ता 12वी भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 40 व पान नंबर 41 वरती आपल्याला प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया याचा स्वाध्याय हा दिलेला आहे। यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यामध्ये एकूण 4 आकडे आहेत, हा 1, 2, त्यानंतर 3 आणि 4। परत प्रश्न क्रमांक 2 आहे, सांगड घालून साखळी पूर्ण करा। यामध्ये सुद्धा 1, 2, 3, 4, 5 असे एकूण 5 प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 3 आहे, टिपा लिहा। यामध्ये एकूण 4 टिपा आपल्याला सोडवायच्या आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, भौगोलिक कारणे द्या। यामध्ये एकूण 6 भौगोलिक कारणांची उत्तरे लिहायची आहेत। प्रश्न क्रमांक 5 आहे, फरक सांगा। यामध्ये एकूण 3 प्रश्न दिलेले आहेत। परत प्रश्न क्रमांक 6 आहे, सविस्तर उत्तरे लिहा। या ठिकाणी एकूण 6 प्रश्न मोठे सविस्तर उत्तरे लिहिण्यासाठी दिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 7 आहे, जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवून सूची तयार करा। यामध्ये एकूण 6 आकडे आहेत, ते आपल्याला नकाशामध्ये भरायचे आहेत। प्रश्न क्रमांक 8 आहे, शेती व्यवसायात खंडनिहाय गुंतलेल्या लोकसंख्येची 2018 सालची आकडेवारी खालील तक्त्यात दिलेली आहे। त्या आधारे सुयोग्य आलेख काढून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या। एका कॉलममध्ये खंड आहेत, एका कॉलममध्ये टक्केवारी आहे। यावर आधारित स्तंभालेख काढायचा आहे आणि स्तंभालेख काढून त्याखाली जे 3 प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं लिहायची आहेत। तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात किंवा जास्त स्वाध्याय हा प्रकरण क्रमांक 4 साठी दिलेला आहे। तर आता आपण याच्या उत्तराला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न दिला जातो आणि त्याखाली अ, आ, इ, ई असे 4 आकडे दिले जातात। आपण जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न वाचायचा आणि त्यासाठी जवळचा पर्याय कोणता तो निवडायचा। आकडा 1 आहे, उपजीविकेसाठी मुख्यतः वनांमधून पदार्थ गोळा करणे। त्याचे पर्याय आहेत, अ, समशीतोष्ण सूचिपर्णी वने, आ, समशीतोष्ण पानझडी वने, ई, उष्णकटिबंधीय पानझडी वने, ई, विषुववृत्तीय सदाहरित वने। याचं जे उत्तर आहे ते आहे विषुववृत्तीय सदाहरित वने। पहिल्या आकड्याचं उत्तर आहे मोठा ई, विषुववृत्तीय सदाहरित वने। दुसरा आहे, मासेमारी क्षेत्रासाठी सर्वोत्तम स्थिती। प्रश्न बघा, मासेमारी क्षेत्रासाठी सर्वोत्तम स्थिती। याचं उत्तर आहे आ आकडा, उथळ समुद्र, उष्ण थंड सागरी प्रवाहाचा संगम, प्लवंकाची वाढ, थंड हवामान। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय। याचं उत्तर आहे छोटा ई, खाणकाम।
प्रश्न क्रमांक 3, अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय, याचं उत्तर आहे खाणकाम. त्यानंतर आकडा आहे 4, विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये, याचं उत्तर आहे शेवटचा मोठा ई. एक पीक पद्धती, शास्त्रीय ज्ञानाचा वापर, उपोष्ण कटिबंध आणि कडधान्य उत्पादन, अशा पद्धतीने याची उत्तरे आहेत. प्रश्न क्रमांक 2 आहे, सांगड घालून साखळी पूर्ण करा. आता यामध्ये तुम्हाला 3 कॉलम दिले जातात, अ, ब आणि क. अ ला ब मधला एक जोडायचा आणि ब ला क मधला एक जोडायचा. अशा पद्धतीने आपल्याला सांगड घालून साखळी पूर्ण करायची आहे. पहिला एक जो आहे, सखोल उदरनिर्वाहक शेती, याचं उत्तर बघा. सखोल उदरनिर्वाहक शेती, पुढं बाण करायचा, त्याचा आहे तांदूळ आणि क मधला आहे शेत लहान आकार. बघा, सखोल उदरनिर्वाहक शेती, त्याला आहे 3 तांदूळ आणि त्यानंतर 1 शेत लहान आकार. आता उत्तर लिहिताना अशा पद्धतीने लिहायचं. आकडा 1 सखोल उदरनिर्वाहक शेती, ब मधला आकडा किती आहे 3 तांदूळ आणि क मधला कुठला आहे 1 शेत लहान आकार. त्यानंतर दुसरा आहे पंपास गवताळ प्रदेश, याचं उत्तर बघा. पंपास गवताळ प्रदेशला आकडा 5 व्यापारी पशुपालन आणि पुढं दक्षिण अमेरिका. त्यात आकडा 3 आहे मत्स्य क्षेत्र. मत्स्य क्षेत्राला परत आहे डॉगर बँक आणि पुढं आहे ईशान्य अटलांटिक महासागर. त्यानंतर चौथा आहे फळे कंदमुळे गोळा करणे, त्याला चौथा आकडा घनदाट वने आणि पुढं आहे प्रतिकूल परिस्थिती. फळे कंदमुळे गोळा करणे, घनदाट वने, प्रतिकूल परिस्थिती. आकडा आहे 5 खाणकाम. खाणकामला पुढं आहे किनाऱ्यापासून दूर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन आणि पुढचं आहे बॉम्बे हाय. अशा पद्धतीने साखळीची उत्तरं असलेली दिसून येतात. प्रश्न क्रमांक 3 आहे टिपा लिहा. त्यामध्ये आकडा 1 आहे मळ्याची शेती. आता हा जो प्रश्न आहे तो 4 गुणांसाठी आहे. म्हणजे मळ्याची शेती याची जी आपण माहिती लिहू त्यासाठी गुण असणार आहेत 4. मग टिपा लिहिताना ह्याला जास्त मार्क्स असल्यामुळे आपल्याला याचे मुद्दे तयार करावे लागतात आणि काही ठिकाणी वितरण किंवा प्रदेश असतील तर त्या ठिकाणी टेन्सिलचा वापर सुद्धा करावा लागतो. जर प्रदेश आणि वितरण असेल आणि त्या ठिकाणी जर आपण टेन्सिल दाखवला नसेल तर आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये मार्क्स कट होतात. म्हणजे उत्तर आपण किती जरी चांगले लिहिले आणि जर टेन्सिल काढला नसेल तर टेन्सिलला जे 1 किंवा 2 मार्क्स असतो तो आपल्या 4 गुणाच्या टिपेमधून ते मार्क्स वजा केले जातात. म्हणून टिपा लिहा हा प्रश्न सोडवत असताना आपण जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाचे मुद्दे तयार करायचे आणि जर प्रदेशांची नावं असतील तर त्याचा टेन्सिल काढायचा. तर आता सुरुवातीला आपण याचे मुद्दे बघूया. बघा, उत्तरामध्ये जे मुद्दे आहेत तर पहिले लिहायची प्रस्तावना, दुसरा अर्थ लिहायचा, तिसरा वैशिष्ट्ये, चौथा समस्या, 5 प्रदेश व पिके, नावे, टेन्सिल आराखडा. म्हणजे अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा हे मुद्दे आपल्याला लिहावे लागतील तर 4 पैकी आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळणार आहेत. आता आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा प्रस्तावना. शेतीचे उत्पादन हे प्रामुख्याने स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकून नफा कमवण्याच्या उद्देशाने घेतले जाते, त्यास व्यापारी शेती म्हटले जाते. शेतीच्या अनेक प्रकारापैकी मळ्याची शेती हा व्यापारी व निर्यातभिमुख उष्णकटिबंधीय शेती प्रकार आहे. म्हणजे प्रस्तावनेमध्ये तुम्हाला व्यापारी शेती आणि मळ्या शेतीची थोडक्यात माहिती दिलेली आहे. हे आपण द्यायचे, ह्याला पण मार्क्स असतात. दुसरा मुद्दा आहे आपला अर्थ. आता अर्थमध्ये मळ्याच्या शेतीचा अर्थ लिहायचा आहे. अर्थ बघा, उष्णकटिबंधीय डोंगराळ पर्वतीय प्रदेशात काही पेय पिके तसेच कच्चा माल पिकवणाऱ्या शेतीस मळ्याची शेती असे म्हणतात. यामध्ये नारळ, चहा, कॉफी इत्यादी पिकांचा समावेश केला जातो.
मुद्दा क्रमांक 3, वैशिष्ट्ये. शेतीचा आकार मोठा. मळ्याच्या शेतीचा आकार सर्वसाधारण 40 ते 400 हेक्टर इतका मोठा असतो. विस्तृत प्रदेशात पिकांची लागवड केली जाते. वैशिष्ट्य क्रमांक 2, भांडवलाधिष्ठित शेती. जंगल क्षेत्र तोड करणे, शेतीसाठी योग्य जमीन करणे, शहरी भागापासून दूर असल्याने वाहतूक खर्च, दळणवळणाच्या सुविधा, पिकांचे संगोपन इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. वैशिष्ट्य क्रमांक 3, एक पीक पद्धतीची शेती. मळ्याच्या शेतीत संपूर्ण मळ्यात त्या प्रदेशातील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक आहे अशा एकाच पिकाची लागवड केली जाते. उदाहरणार्थ, भारतातील चहाचे मळे, मलेशियातील रबर, ब्राझीलमधील कॉफी इत्यादी. वैशिष्ट्य क्रमांक 4 आहे स्थानिक मजुरामार्फत शेतीची कामे. चहा, कॉफी इत्यादी पिकांच्या लागवड, मशागत, संगोपन, प्रक्रिया इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. हे मजूर पीक प्रदेशातील स्थानिक मजूर असतात आणि त्यांच्यामार्फत मळ्याच्या शेतीची कामे केली जातात. वैशिष्ट्य क्रमांक 5 आहे इतर वैशिष्ट्ये. त्याचबरोबर हेक्टरी उत्पादन कमी मात्र एकूण उत्पादन जास्त, व्यापारी स्वरूप, शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन ही वैशिष्ट्ये मळ्याच्या शेतीची आहेत. चौथा मुख्य मुद्दा आहे मळ्याच्या शेतीच्या समस्या. पहिली समस्या आहे एक मृदा अपक्षय. विषुववृत्तीय भौगोलिक स्थितीत जास्त पर्जन्यामुळे मृदा क्षरण आणि खनिज द्रव्यांचा ऱ्हास यामुळे मृदा अपक्षयाचे प्रमाण जास्त असते. दुसरी समस्या आहे पिकांवरील रोग व किडींचा प्रादुर्भाव. विषुववृत्तीय उष्ण व दमट हवामानामुळे अनेक रोगांची प्रादुर्भाव होतो. समस्या क्रमांक 3 आहे हवामान आपत्ती. मळ्याच्या शेती पिकांना नियमितपणे विशिष्ट हवामान स्थिती आवश्यक असते, परंतु काही नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. चौथी समस्या आहे जास्त देखभाल खर्च. विषुववृत्तीय हवामानामुळे मूलभूत सुविधा व पिकांच्या देखभालीचा खर्च खूप जास्त असतो. पाचवा मुख्य आकडा आहे पिके व प्रदेश किंवा त्यास वितरण असेही म्हणतात. यामध्ये सुरुवातीला पिके आहेत चहा, कॉफी, कोको, रबर, मसाल्याचे पदार्थ इत्यादींचे उत्पादन मळ्याच्या शेतीमधून घेतले जाते. प्रदेश भारतातील केरळ, मलेशिया, भारत, श्रीलंका, कॅरिबियन बेटे, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड इत्यादी प्रदेशात मळ्याची शेती केली जाते. आता आपण वितरण बघूया. मळ्याच्या शेतीचे वितरण नकाशा. पहिल्यांदा इंडेक्स. यामध्ये पहिला आहे आग्नेय आशियाई देश. यामध्ये मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, व्हिएतनाम हे जे सर्व देश आहेत यांना आग्नेय आशियाई देश असे म्हटले जाते. या ठिकाणी टेन्सिलमध्ये तुम्ही दाखवायचे आग्नेय आशियाई देश. त्यानंतर दुसरा आकडा आहे भारत. भारत आपला या ठिकाणी आहे. आता भारतामधला पूर्ण भाग दाखवलेला नाही, तर पश्चिम किनारपट्टीचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणीच मळ्याची शेती केली जाते, तेवढाच प्रदेश हा या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यानंतर तिसरा आहे श्रीलंका. यासाठी हिरवा रंग वापरला आहे. श्रीलंका या ठिकाणी आहे. भारताच्या दक्षिण टोकास श्रीलंका हा देश बेटाच्या स्वरूपात आहे. त्यानंतर चौथा आकडा आहे कॅरिबियन बेटे. यामध्ये जमैका, वेस्ट इंडिज, हैती इत्यादी बेटांचा समावेश हा कॅरिबियन बेटामध्ये केला जातो. ही बेटे या ठिकाणी आहेत.
कॅरिबियन बेटे. अशा पद्धतीनं 5 आकडे, 5वा आकडा आहे ब्राझील. ब्राझील हा या ठिकाणी आहे. 5वा आकडा ब्राझील. आता आपण मळ्याच्या शेतीचे वितरण हे नकाशामध्ये बघितले आहे. तुम्ही या ठिकाणी बघून तुमच्या लक्षात राहणार नाही, तर तुम्ही प्रत्यक्ष पेन्सिल घेऊन तो आराखडा वहीमध्ये काढून त्या ठिकाणी तुम्ही हे जे प्रदेशाचे वितरण आहे ते त्या ठिकाणी दाखवायचे आहे. जर सराव केला तरच तुम्हाला हे सोडवता येणार आहे. टिपा लिहा. प्रश्न क्रमांक 3 यामधला दुसरा आकडा आहे मासेमारी व प्राकृतिक घटक. याचे पहिल्यांदा मुद्दे. आकडा 1 प्रस्तावना. आकडा 2 मासेमारीवर परिणाम करणारे घटक. यामध्ये मासेमारीवर परिणाम करणारे एकूण 5 घटक या ठिकाणी दिलेले आहेत. उत्तर बघा. प्रस्तावना. प्राथमिक आर्थिक व्यवसायामधील मासेमारी ही महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. सुरुवातीस मासेमारीचे स्वरूप उदरनिर्वाहाचे होते, परंतु सद्यस्थितीत ही एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. मासेमारी व्यवसायावर अनेक प्राकृतिक आर्थिक घटकांचा परिणाम होत असतो. त्यामधील प्राकृतिक घटकांचा मासेमारीवरील परिणाम पुढीलप्रमाणे. या ठिकाणी फक्त आपण प्राकृतिक घटकच घेणार आहोत, कारण प्रश्नामध्ये मासेमारी व प्राकृतिक घटक असे विचारलं आहे. मग आता बघा, मासेमारीवर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. यामध्ये आकडा 1 आहे पाण्याचे स्रोत. मासे पैदास करण्यासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे, कारण माशांचे प्रजनन, वाढ इत्यादी पाण्यामध्ये होत असते. त्यासाठी नदी, सरोवर, तलाव, समुद्र, महासागर इत्यादी पाण्याचे स्रोत असावे लागतात. तसेच कृत्रिम मासे पैदासीसाठी कृत्रिम तलावांचीही निर्मिती केली जाते. या ठिकाणी पाण्याचा एक स्रोत उदाहरण दिलं आहे पॅसिफिक महासागर. मासेमारीवर परिणाम करणारा दुसरा प्राकृतिक घटक आहे समुद्रगुढ जमीन किंवा त्यास उथळ समुद्र किंवा भूखंड मंच असेही म्हटले जाते. सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे समुद्रामध्ये बुडलेली जमिनीस भूखंड मंच किंवा समुद्रगुढ जमीन असे म्हणतात. अशा समुद्रगुढ जमिनीच्या ठिकाणी समुद्राची पाण्याची खोली कमी, सर्वसाधारण 200 मीटर इतकी असते. त्यामुळे अशा समुद्र तळभागावर सूर्याची किरणे पोहोचतात. माशांचे खाद्य असलेल्या प्लवंक या शेवाळाची वाढ जास्त होते. माशांना खाद्य मिळाल्यामुळे समुद्रगुढ जमिनीवर माशांची पैदास वाढ जास्त होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे सापडतात. अशा ठिकाणी मासेमारीची केंद्रे विकसित होतात. उदाहरणार्थ वायव्य पॅसिफिक महासागरातील चीनजवळील ओखोत्संग. तिसरा आकडा आहे उष्ण व थंड सागरी प्रवाहांचा संगम. समुद्र किंवा महासागरामध्ये पृथ्वीचे परिवलन, सागरी पाण्याच्या तापमानातील फरक यामुळे सागरी प्रवाहांची निर्मिती होते. ध्रुवाकडून अतिथंड सागरी प्रवाह विषुववृत्ताकडे व विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे उष्ण सागरी प्रवाह वाहतात. त्यांचा संगम भूखंड मंचावर म्हणजेच समुद्रगुढ जमिनीवर होत असल्यास प्लवंग निर्मिती व माशांची पैदास मोठ्या प्रमाणात होते व मासे मोठ्या प्रमाणात सापडतात. म्हणून असे प्रदेश नैसर्गिक मासेमारी क्षेत्रे म्हणून प्रसिद्धीस येतात. उदाहरणार्थ जपान देशाजवळ पॅसिफिक महासागरामध्ये कुरोशियो उष्ण सागरी प्रवाह व ओशियो थंड सागरी प्रवाह एकत्र येतात. त्यामुळे तेथे मासेमारी केंद्रे विकसित झाली आहेत.
चौथा परिणाम करणारा घटक आहे वन प्रदेश. सागरी किनाऱ्याजवळ वनक्षेत्र असल्यास जहाजे, होड्या यांच्या बांधकामासाठी लाकूड उपलब्ध होते. त्या ठिकाणी जहाजांचे बांधकाम जास्त होते व मासेमारीला जहाजे उपलब्ध होतात. अशा ठिकाणी मासेमारी जास्त केली जाते. उदाहरणार्थ आफ्रिकेचा पश्चिम किनारा. पाचवा परिणाम करणारा घटक आहे दंतूर किनारा. मासेमारीसाठी उथळ कमी खोलीचा समुद्रकिनारा आवश्यक असतो, परंतु मोठ्या मासेमारी जहाजांसाठी जास्त खोलीचा दंतूर किनारा आवश्यक असतो. त्यामुळे मोठी जहाजे किंवा किनाऱ्यापर्यंत येतात व माशांची वाहतूक करता येते. उदाहरणार्थ मुंबईचा किनारा. प्रश्न क्रमांक 3, टिपा लिहा. यामध्ये तिसरी जी टीप आहे ती आहे व्यापारी तत्वावरील लाकूडतोड व्यवसाय. यामध्ये मुद्दे बघा. पहिल्यांदा आहे प्रस्तावना आणि 2 नंबरला आहेत वैशिष्ट्ये. पहिल्यांदा प्रस्तावना. लाकूडतोड हा प्राथमिक व्यवसायापैकी एक महत्त्वाचा प्राथमिक आर्थिक व्यवसाय आहे. पूर्वी मानव दैनंदिन वापराच्या वस्तू, घरगुती वस्तू, हत्यारे, लाकडी शेतीची अवजारे यांच्या निर्मितीसाठी लाकूड वापरत असे. परंतु सध्या व्यापार करून आर्थिक फायदा करण्यासाठी व्यापारी तत्वावर आधारित लाकूडतोड व्यवसाय विकसित होत आहे. व्यापारी लाकूडतोड व्यवसायाची वैशिष्ट्ये. यामध्ये आकडा 1 आहे सूचीपर्णी वनक्षेत्रात एकाच प्रकारचे वृक्ष विस्तृत प्रदेशात आढळत असल्याने व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. क्रमांक 2, सूचीपर्णी वने मऊ, वजनाने हलक्या लाकडासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच या ठिकाणचे लाकूड गिरण्या, कागदाचा लगदा, लाकडी सामान निर्मिती यासाठी उपयोगात आणले जाते. आकडा 3, समशीतोष्ण कटिबंधातील पानझडी वनामध्येही व्यापारी तत्वावरील लाकूडतोड व्यवसाय केला जातो. व्यापारी लाकूडतोड व्यवसायाच्या वैशिष्ट्ये क्रमांक 4 आहे समशीतोष्ण वने रुंद पर्णी वृक्ष, उंची 18 ते 30 मीटर उंची, 3 स्तरीय वृक्ष आढळतात. या ठिकाणच्या लाकडाचा उपयोग कागदी पिशव्या, कागद इत्यादींच्या निर्मितीसाठी वापरला जातो. आकडा 5, उष्णकटिबंधीय मान्सून पानझडी वनामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय केला जातो. या वनांमधील साग, चंदन, बांबू इत्यादी वृक्ष हे आर्थिकदृष्ट्या खूपच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या वन प्रदेशात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. क्रमांक 6 आहे विषुववृत्तीय सदाहरित वनांमध्ये घनदाट वने, कठीण लाकूड, वनांची दुर्गमता, रोगट हवामान या कारणामुळे लाकूडतोड व्यवसाय किफायतशीर नाही. म्हणून व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय केला जात नाही. व्यापारी लाकूडतोड व्यवसायाचे वितरण किंवा प्रदेश. दुसरा मुद्दा पुढचा मुख्य. त्यामध्ये आकडा 1, समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी वने. यामध्ये 50 ते 60 अंश उत्तर अक्षवृत्तादरम्यानच्या प्रदेशातील रशिया, स्वीडन, फिनलंड, रशिया, कॅनडा इत्यादी देशांचा समावेश होतो. आकडा 2 आहे समशीतोष्ण कटिबंधातील पानझडी वने. यामध्ये 40 ते 50 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यानच्या प्रदेशातील उत्तर अमेरिकेचा पूर्व किनारा, युरोप इत्यादी प्रदेशाचा समावेश होतो. आकडा 3 आहे उष्णकटिबंधीय मान्सून पानझडी वने. यामध्ये 5 ते 30 अंश उत्तर
व दक्षिण अक्षवृत्तादरम्यानच्या प्रदेशाचा समावेश होतो. यामध्ये आशिया खंडाचा पूर्व भाग, आग्नेय भाग, दक्षिण भाग यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहा. यामधला जो चौथा आकडा आहे तो आहे शिकार व परिसंस्थेचा ऱ्हास. याचे मुद्दे आकडा 1 प्रस्तावना, आकडा 2 ऱ्हासासंबंधित मुद्दे. सुरुवातीस प्रस्तावना. शिकार मानव अन्नासाठी प्राचीन कालखंडापासून करत आहे. त्यामुळे अनेक पक्षी व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शिकारीवर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच शिकारीमुळे नैसर्गिक परिसंस्थेचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे चरित्रार्थापुरती शिकार केली जाते. शिकारीमुळे परिसंस्थेचा ऱ्हास हा पुढील प्रमाणे होत आहे. त्यामध्ये आकडे आहेत. त्यामध्ये आकडा 1 आहे प्राण्यांच्या प्रजाती नष्ट. सातत्याने मोठ्या प्रमाणात शिकार केल्यामुळे अनेक पक्षी व प्राणी यांच्या जाती नामशेष झाल्या आहेत. तसेच काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये एक क्वागा, दक्षिण आफ्रिकेत आढळणारा व समोरून झेब्रासारखा व पाठीमागून घोड्यासारखा दिसणारा प्राणी हा शिकारीमुळे नामशेष झालेला आहे. तसेच भारतीय चित्ता, डोडो पक्षी, पांढऱ्या पोटाचे भारतीय गिधाड इत्यादी जाती नामशेष झालेल्या आहेत. आकडा 2 आहे परिसंस्था चक्रामध्ये बिघाड. एखाद्या प्रदेशात जेथे जैविक आणि अजैविक घटकांमध्ये आंतरक्रिया घडत असते याला परिसंस्था असे म्हणतात. परिसंस्थेमध्ये अनेक स्तरांचा समावेश होतो. पहिला स्तर वनस्पतीपासून सुरू होतो आणि त्यानंतर विविध प्राणी, पक्षी किंवा सरपटणारे प्राणी यांचा समावेश होतो. या वेगवेगळ्या स्तरातील प्रत्येक सजीव एकमेकावर अवलंबून असतो. यामध्ये एखाद्या स्तरातील प्राण्यांची शिकार केल्यास त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या स्तरातील प्राणी व पक्षी यांना अन्न उपलब्ध न झाल्यास परिसंस्थेमध्ये बिघाड होतो. तिसरा मुद्दा आहे जीवसंहती धोक्यात. जीवसंहतीवर आधारित त्या प्रदेशात कोणते पक्षी व प्राणी असतील ते ठरते. परिसंस्थेनंतर जीवसंहतीचा समावेश होतो. परिसंस्था शिकारीमुळे धोक्यात आल्यानंतर जीवसंहती सुद्धा धोक्यात येऊ शकते. प्रश्न क्रमांक 4 भौगोलिक कारणे लिहा. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 3 गुणांसाठी बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. त्यामध्ये आकडा 1 दिलेला आहे. भारतातील शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. आता याचं उत्तर लिहिताना बघा, सुरुवातीला ही जी प्रश्न दिलेला आहे तो आहे असा लिहायचा, परत स्वल्पविराम द्यायचा, नंतर कारण म्हणायचं आणि खाली जे मुद्दे आहेत ते मुद्दे एकाखाली एक हे क्रमाने लिहायचे. म्हणजे जर तुम्ही उत्तर अशा पद्धतीने व्यवस्थित सुटसुटीत लिहिलं तर तुम्हाला याचे मार्क्स हे पूर्ण मिळतात. आता यामध्ये जे मुद्दे आहेत ते सुरुवातीला बघा कोणते आहेत. शेतीप्रधान देश, जास्त लोकसंख्या, योग्य हवामान, सुपीक मृदा, पाण्याची उपलब्धता. हे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर आधारित खाली जी वाक्य आहेत ती वाक्य तयार करायची आहेत. आता उत्तर बघा. उत्तर लिहिताना तुम्हाला सांगितलं होतं की जे वाक्य दिलेलं आहे किंवा प्रश्न तो आहे असा सुरुवातीला लिहायचा. मग इथं लिहिलं आहे बघा, भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. नंतर स्वल्पविराम द्यायचा, नंतर कारण हा शब्द लिहायचा, पुढे डॅश करायची आणि मग ते जे मुद्दे आहेत ते मुद्दे एकाखाली एक असे बरोबर लिहायचे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही भौगोलिक कारणे द्या याचं उत्तर लिहिलं तर तुम्हाला 3 पैकी 3 आउट ऑफ मार्क्स हे मिळू शकतात. तर आता याचं जे तुम्हाला मुद्दे दिलेत हे सुरुवातीला पाठ करायचे वरचे आणि मुद्दे पाठ केले की तुम्हाला खाली जे उत्तर आहे ते उत्तर लिहिता येते. मग आता उत्तराचा पहिला आकडा बघा, भारत हा शेतीप्रधान देश असून जास्तीत जास्त लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये गुंतलेली आहे. आकडा 2, भारताचा जागतिक लोकसंख्येमध्ये
दुसरा क्रमांक लागतो. जवळपास 130 कोटी लोकसंख्या भारत देशाची आहे. आकडा 3, भारत देश मान्सून हवामानाच्या प्रदेशात येतो, त्यामुळे शेतीसाठी पूरक हवामान भारतामध्ये आहे. आकडा 4, गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू नदीच्या उपनद्या इत्यादी मध्ये गाळाचे संचयन केल्याने तसेच बेसाल्ट खडकापासून निर्माण झालेली काळी मृदा ही रेगूर मृदा शेतीसाठी उत्तम दर्जाची आहे. 5वा मुद्दा आहे गंगा, महानदी, गोदावरी, कावेरी, कृष्णा इत्यादी नद्या, कालवे, विहिरी यापासून शेतीला पाणी पुरवठा होतो आणि यामुळे भारतामध्ये शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे. भौगोलिक कारणे ह्यामध्ये दुसरा आहे भारताच्या छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे. याचे मुद्दे: स्थान, राज्य व शहरे, 2 खनिज उपलब्धता, 3 वाहतूक सुविधा, 4 प्रक्रिया उद्योग. आता याचं उत्तर विस्तृतपणे: भारताच्या छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे. स्वल्पविराम, कारण डॅश. आकडा 1, छोटा नागपूरचे पठार हे भारताच्या पूर्वेकडील झारखंड, ओडिसा, बिहार, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांमध्ये आहे. आकडा 2, हे पठार उत्तरेस गंगेचे मैदान व दक्षिणेस महानदी यांच्या दरम्यान असून रांची, जमशेदपूर इत्यादी महत्त्वाची औद्योगिक शहरे आहेत. आकडा 3, या पठारावर सर्वाधिक दगडी कोळसा सापडतो. त्याचबरोबर लोह खनिज, तांबे, मॅंगनीज, क्रोमाइट, चिनी माती, चुनखडक, बॉक्साईट इत्यादी खनिजे आढळतात. आकडा 4, छोटा नागपूर पठाराच्या जवळून ग्रँड ट्रंक रोड जातो. तसेच रेल्वे वाहतूक खनिज क्षेत्रापर्यंत निर्माण झालेली आहे, त्यामुळे वाहतुकीच्या सोयी चांगल्या आहेत. आकडा 5, खनिजावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण या पठारावर झालेले आहे. अशा पद्धतीने याचे एकूण 5 मुद्दे आहेत. भौगोलिक कारणे द्या यामधील तिसरा आहे कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसाय विकसित झाला आहे. याचे मुद्दे: स्थान, 2 वनांचा प्रकार, 3 वनांची वैशिष्ट्ये, 4 उत्पादने. उत्तर: कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसाय विकसित झाला आहे कारण आकडा 1, कॅनडा हा देश उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्ये आहे. या प्रदेशात हवामान समशीतोष्ण थंड प्रकारचे आढळून येते. कॅनडाच्या या प्रदेशामध्ये समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. या प्रदेशातील वनांमधील लाकूड वजनाने हलके, मऊ, मृदू असते व एकाच प्रकारचे वृक्ष विस्तृत प्रदेशात आढळतात. आकडा 4, या प्रदेशातील लाकडापासून कागदाचा लगदा, लाकडी सामान इत्यादींची निर्मिती केली जाते. त्यामुळे व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय केला जातो. इत्यादी कारणे आहेत. भौगोलिक कारणे द्या यामधील 4था आकडा आहे विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे. मुद्दे: आकडा 1, अर्थ विस्तृत शेती, आकडा 2, अर्थ व्यापारी शेती, आकडा 3, विस्तृत व व्यापारी शेती संबंध. उत्तर बघा: विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे कारण आकडा 1, मोठ्या आकाराच्या क्षेत्रात व्यापारी तत्वावर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. अशा शेतीस विस्तृत शेती असे म्हणतात. आकडा 2, ज्या शेतीचे उत्पादन हे प्रामुख्याने स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकून नफा कमावण्याच्या उद्देशाने घेतले जाते त्यास व्यापारी शेती असे म्हणतात. आकडा 3, मोठ्या आकाराच्या विस्तृत शेतीमध्ये गहू पिकासारख्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. ते प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकून
नफा कमावला जातो. आकडा 4. विस्तृत व्यापारी शेती प्रामुख्याने युरोप, संयुक्त संस्थाने, अर्जेंटिना इत्यादी देशांमध्ये केली जाते. अशा पद्धतीने विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे. भौगोलिक कारणे लिहा मधील 5वा आकडा आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशापेक्षा समशीतोष्ण कटिबंधात लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात का चालत असावा? सुरुवातीस मुद्दे. मुद्दा 1. वैशिष्ट्ये उष्णकटिबंध, वैशिष्ट्ये समशीतोष्ण कटिबंध आणि दोन्हींची तुलना. उत्तर. उष्णकटिबंधीय प्रदेशापेक्षा समशीतोष्ण कटिबंधात लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात का चालत असावा? कारण. आकडा 1. उष्णकटिबंधीय वने ही समशीतोष्ण कटिबंधीय वनांच्या तुलनेत विरळ, अनेक प्रकारचे वृक्ष एकाच ठिकाणी विस्तारलेले, उंच अशा प्रकारचे आहेत. आकडा 2. समशीतोष्ण कटिबंधीय वने ही एकाच प्रकारचे वृक्ष असणारे, मृदू, हलके लाकूड इत्यादी वैशिष्ट्ये असणारी आहेत. आकडा 3. उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय वनांची तुलना केली असता समशीतोष्ण वनातील जास्त उपयुक्त आहे, लाकूडतोड करण्यासाठी सोयीस्कर आहे, तसेच कागदी लगदा, लाकडी साहित्य यांची निर्मिती केली जाते. यामुळे समशीतोष्ण कटिबंधात जास्त वृक्षतोड केली जाते. भौगोलिक कारणे लिहा यामधला 6वा आकडा आहे. शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. याचे मुद्दे. क्रमांक 1. परिसंस्था बिघाड. आकडा 2. पशुपक्षी नामशेष. आकडा 3. जीवसंहतीस धोका. उत्तर. शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे कारण एका परिसंस्थेमध्ये बरेच पोषण स्तर असतात. यामध्ये वनस्पती, पक्षी, प्राणी यांचा समावेश होतो. आकडा 2. यामधील एका स्तरातील प्राण्यांची शिकार केल्यास परिसंस्थेमध्ये बिघाड होतो. आकडा 3. पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात शिकार केल्यामुळे अनेक प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये डोडो पक्षी, क्वागा प्राणी, भारतीय चित्ता यांचा समावेश होतो. आकडा 4. परिसंस्थेत बिघाड झाल्याने पर्यायाने जीवसंहतीमध्ये सुद्धा कालांतराने बदल होऊ शकतो. आकडा 5. भविष्यामध्ये प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व राहणे आवश्यक आहे. त्यामुळे शिकारीवर बंदी घालून प्राण्यांची व पक्ष्यांची शिकार करणाऱ्यास शिक्षा व दंडाची तरतूद केलेली आहे. इत्यादी कारणे शिकारीवर बंदी घालण्यात आलेल्याची आहेत. फरक सांगा. प्रश्न क्रमांक 5 आपल्याला दिलेला आहे. हा सुद्धा प्रश्न हा तुम्हाला 12वी बोर्ड परीक्षेसाठी 3 गुणांसाठी विचारला जातो. मग त्याचा फरक सांगा असं म्हटल्यानंतर ह्याचा दोन्ही बाजूला 2 कॉलम करायचे आणि त्याचे मुद्दे मध्ये लिहिले तरी चालतात. मग आता पहिला जो आपल्याला फरक सांगण्यासाठी प्रश्न दिलेला आहे तो आहे विषुववृत्तीय वनातील लाकूडतोड आणि समशीतोष्ण वनातील लाकूडतोड. आता याचे मुद्दे कसे केलेत बघा. पहिल्यांदा प्रदेश. आकडा 1 प्रदेश आहे. एका बाजूला विषुववृत्तीय प्रदेश लिहायचे, एका बाजूला समशीतोष्ण प्रदेश लिहायचे. म्हणजे मुद्दे जे आहेत त्याचे मुद्दे मध्ये लिहिल्यानंतर तुम्ही यामध्ये काय सांगितलेलं आहे हे उत्तर तपासताना लगेच लक्षात येतं. म्हणून अशा पद्धतीने मुद्दे लिहिणं हे या ठिकाणी खूप गरजेचे आहे. मग आता पहिला आकडा 1 प्रदेश बघा. दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचे खोरे, आफ्रिका खंडातील कांगो नदी खोरे, आग्नेय आशिया, मलेशिया इत्यादी प्रदेशांचा समावेश होतो. समशीतोष्ण वनातील लाकूडतोडीचे प्रदेश यामध्ये युरोप खंड, उत्तर अमेरिकेचा पूर्व किनारा, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, रशिया, कॅनडा इत्यादींचा समावेश होतो. आकडा 2 अक्षवृत्तीय विस्तार. यामध्ये इकडं विषुववृत्तीय वने ही 0° विषुववृत्तालगत आढळून येतात.
समशीतोष्ण वने उत्तर गोलार्धात 40 ते 60 अंश तर दक्षिण गोलार्धात 40 ते 50 अंश अक्षवृत्तालगत आढळून येतात. वनांची वैशिष्ट्ये. इकडं कठीण लाकूड, घनदाट वने, वनांची दुर्गमता, रोगट हवामान, एका छोट्याशा क्षेत्रात अनेक वृक्ष आढळून येतात. समशीतोष्ण वनांची वैशिष्ट्ये. रुंद पर्णी, उंची 18 ते 30 मीटर, 3 स्तरीय एकाच प्रकारच्या वृक्षांची वने, मेनचट व अणकुचीदार पाने, फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. आकडा 4था मुद्दा आहे लाकूडतोड व्यवसायाची वैशिष्ट्ये. पारंपरिक पद्धतीने लाकूडतोड, दाट असल्याने वनात जाणे अवघड, कठीण लाकूड व्यावसायिकदृष्ट्या किफायतशीर नाही. समशीतोष्ण लाकूडतोड व्यवसायाची वैशिष्ट्ये. यामध्ये अन्न, लाकूड, ऑक्सिजन यांचा मुबलक पुरवठा, मृदू मऊ लाकूड, वजनाने हलके, कागदांचा लगदा, लाकडी सामान निर्मिती इत्यादीसाठी वापर केला जातो. फरक सांगामध्ये दुसरा मुद्दा आहे व दुसरा प्रश्न आहे मळ्याची शेती आणि दुसरा विस्तृत व्यापारी शेती. या दोन्हीतला आपल्याला फरक लिहायचा आहे. पहिल्यांदा अर्थ. मळ्याची शेती उष्णकटिबंधीय डोंगराळ पर्वतीय प्रदेशात काही पेय पिके तसेच कच्चा माल पिकवणाऱ्या शेतीस मळ्याची शेती असे म्हणतात. विस्तृत व्यापारी शेतीचा अर्थ मोठ्या आकारच्या क्षेत्रात व्यापारी तत्वावर अन्नधान्याचे उत्पादन घेतले जाते त्या शेतीस व्यापारी शेती असे म्हणतात. आकडा 2 वैशिष्ट्ये. शेतीचा मोठा आकार, भांडवलाधिष्ठित शेती, शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन, विशिष्ट एक पीक पद्धत, व्यापारी स्वरूप ही या शेतीची वैशिष्ट्ये आहेत. इकडं शेताचा विस्तृत आकार, यंत्रसामुग्रीचा वापर, एक पीक पद्धती, प्रति हेक्टरी कमी उत्पादन व दरडोई जास्त उत्पादन, भांडवलाधिष्ठित शेती, व्यापारी स्वरूप ही या शेतीची वैशिष्ट्ये आहेत. नंतर आकडा 3 पिके. या शेतीमध्ये प्रामुख्याने चहा, कॉफी, रबर, कोको इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले जाते. इकडं या शेतीमध्ये गहू प्रमुख पीक आहे, त्याचबरोबर मका पिकाचे उत्पादन घेतले जाते. आकडा 4 प्रदेश किंवा वितरण. ही शेती ब्राझील, भारत, श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया या प्रदेशात केली जाते. ही शेती प्रेरी, स्टेप, पंपा, फेल्ड, डाऊन्स इत्यादी गवताळ प्रदेशामध्ये केली जाते. अशा पद्धतीने मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापार शेती यांचे फरक सांगता येतील. प्रश्न क्रमांक 5 फरक सांगा. यामध्ये तिसरा प्रश्न आहे खाणकाम व मासेमारी. आकडा 1 अर्थ. आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जमीन, समुद्र इत्यादीमध्ये उत्खनन करून काही पदार्थ मिळवतो व त्यावर प्रक्रिया करतो, यास खाणकाम असे म्हणतात. मासेमारीचा अर्थ मानव आपली अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी पाण्याच्या विविध स्रोतांमध्ये मासे पकडतो व त्यांचा अन्न म्हणून वापर करतो, त्यास मासेमारी असे म्हणतात. आकडा 2 वैशिष्ट्ये. प्राथमिक व्यवसाय, अक्षवर्तीय स्थान व हवामानाचा प्रभाव नाही, कच्चा माल निर्मिती इत्यादी या व्यवसायाची वैशिष्ट्ये आहेत. मासेमारीची वैशिष्ट्ये. प्राथमिक व्यवसाय, जगात सर्वत्र चालतो, किनारपट्टी प्रदेशात जास्त मासेमारी इत्यादी या व्यवसायाची वैशिष्ट्ये आहेत. आकडा 3 परिणाम करणारे घटक. भूगर्भ रचना, खडकांची निर्मिती, तांत्रिक ज्ञान, धातूचे मूल्य, खनिज साठ्याचा आकार, वाहतूक खर्च इत्यादी घटक खाणकाम व्यवसायावर परिणाम करतात. इकडं भूखंड मंच, तंतुर किनारा, नैसर्गिक बंदरे, हवामान, माशांची पैदास, जहाज बांधणी तंत्रज्ञान, सागरी प्रवाहांचा संगम हे घटक मासेमारी व्यवसायावर परिणाम करतात. 4था आकडा आहे प्रदेश किंवा वितरण. खाणकाम व्यवसाय मध्य पूर्व आशियाई देश, उत्तर अमेरिका, युरोप खंड,
रशिया इत्यादी प्रदेश किंवा देश, तसेच काही जगभरामध्ये सुद्धा खाणकाम व्यवसाय केला जातो. मासेमारी पॅसिफिक महासागराचा वायव्य, ईशान्य, पूर्व किनारा, अटलांटिक महासागराचा वायव्य, ईशान्य किनारा इत्यादी प्रदेशात मासेमारी केली जाते. अशा पद्धतीने मासेमारी व खाणकाम ह्या दोन व्यवसायांचा फरक सांगता येईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, सविस्तर उत्तरे लिहा. आणि त्यामध्ये आकडा 1 आहे, व्यापारी मासेमारीवर परिणाम करणारे घटक. सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न तुम्हाला 8 गुणांसाठी आहे. मग 8 गुणांसाठी असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला मुद्द्यानुसार उत्तर लिहावं लागेल. यामध्ये मुद्दे तुम्हाला मोठे पाहिजेत आणि जर तुम्ही पॅरेग्राफमध्ये याचं उत्तर लिहिले तर तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळणार नाहीत. त्याचबरोबर तुम्हाला याचं उत्तर लिहिताना ज्या ठिकाणी वितरण येईल किंवा प्रदेश येतील त्या ठिकाणी जगाचा टेन्सिल हा वापरावा लागेल, कारण त्यासाठी ठराविक मार्क्स हे या ठिकाणी दिले जातात. म्हणून सविस्तर उत्तरे लिहा याचं उत्तर हे व्यवस्थित टेन्सिल व मुद्द्यांच्या साहाय्याने लिहावे लागेल. तर आता आपण बघूया. पहिला प्रश्न आहे, व्यापारी मासेमारीवर परिणाम करणारे घटक. याचे पहिल्यांदा मुद्दे, प्रस्तावना लिहायची. आकडा 2, प्राकृतिक घटक 5 मुद्दे आहेत आणि आर्थिक घटक 5 मुद्दे आहेत. म्हणजे व्यापारी मासेमारीवर परिणाम करणारे जे घटक आहेत त्यामध्ये प्राकृतिक घटक 5 आहेत आणि आर्थिक घटक 5 आहेत. आता यानंतर प्रस्तावना, विविध प्राथमिक व्यवसायामधील मासेमारी हा एक प्राचीन प्राथमिक व्यवसाय असून तो जगभर केला जातो. या व्यवसायावर प्राकृतिक, मानवी अशा विविध घटकांचा परिणाम होतो, ते खालील प्रमाणे. आता मासेमारीवर परिणाम करणारे घटक तक्ता दिलेला आहे. एका बाजूला प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक लिहायचे आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक किंवा मानवी घटक लिहायचे. आर्थिक आणि मानवी घटक एकच आहेत आणि प्राकृतिक व नैसर्गिक घटक एकच आहेत. आता सुरुवातीला प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक यामध्ये 5 आहेत. 1 पाण्याचे स्रोत, 2 समुद्रबुड जमीन, 3 उष्ण व थंड सागरी प्रवाहांचा संगम, आकडा 4 वन प्रदेश, आकडा 5 दंतूर किनारा. आता आर्थिक किंवा मानवी घटक यामध्ये सुद्धा 5 आहेत. 1 आहे मासेमारीचे उच्च कौशल्य, आकडा 2 मासेमारी प्रमुख अन्न घटक, आकडा 3 इतर व्यवसायांची कमतरता, आकडा 4 अद्ययावत तंत्रज्ञान वापर, आकडा 5 व्यापार किंवा परकीय चलन. आता या ठिकाणी तुम्हाला तक्ता दिलेला आहे. असा तक्ता जर तुम्ही परीक्षेमध्ये काढला तर तुम्हाला जास्त मार्क्स मिळणार आहेत. आता आपण याचे प्रत्येक मुद्द्याचे उत्तर लिहूया. मासेमारीवर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. यामधला पहिला घटक आहे पाण्याचे स्रोत. मासे पैदास करण्यासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे, कारण माशांचे प्रजनन, वाढ इत्यादी पाण्यामध्ये होत असते. त्यासाठी नदी, सरोवर, तलाव, समुद्र, महासागर इत्यादी पाण्याचे स्रोत असावे लागतात. तसेच कृत्रिम मासे पैदासीसाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाते. उदाहरणार्थ पॅसिफिक महासागर हा एक मोठा पाण्याचा स्रोत आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. आकडा 2 समुद्रबुड जमीन किंवा त्यास उथळ समुद्र किंवा भूखंड मंच याही नावाने ओळखले जाते. सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे समुद्रामध्ये बुडलेली जमिनीस भूखंड मंच किंवा समुद्रबुड जमीन असे म्हणतात. अशा समुद्रबुड जमिनीच्या ठिकाणी समुद्राची पाण्याची खोली कमी, सर्वसाधारण 200 मीटर इतकी असते. त्यामुळे अशा समुद्र तळभागावर सूर्याची किरणे ही पोहोचतात. माशांचे खाद्य असलेल्या प्लवंक या शेवाळाची वाढ जास्त होते. माशांना खाद्य मिळाल्यामुळे समुद्रबुड जमिनीवर माशांची पैदास वाढ जास्त होते व त्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे सापडतात.
अशा ठिकाणी मासेमारीची केंद्रे विकसित होतात. उदाहरणार्थ वायव्य पॅसिफिक महासागरातील चीन जवळील ओखोत्स्क. तिसरा आकडा आहे उष्ण व थंड सागरी प्रवाहांचा संगम. समुद्र किंवा महासागरामध्ये पृथ्वीचे परिवलन, सागरी पाण्याच्या तापमानातील फरक यामुळे सागरी प्रवाहांची निर्मिती होते. ध्रुवाकडून अतिथंड सागरी प्रवाह विषुववृत्ताकडे व विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे उष्ण सागरी प्रवाह वाहतात. त्यांचा संगम भूखंड मंचावर म्हणजेच समुद्रबुड जमिनीवर होत असल्यास प्लवंग निर्मिती व माशांची पैदास मोठ्या प्रमाणात होते व मासे मोठ्या प्रमाणात सापडतात. म्हणून असे प्रदेश नैसर्गिक मासेमारी क्षेत्रे म्हणून प्रसिद्धीस येतात. उदाहरणार्थ जपान देशाजवळ पॅसिफिक महासागरामध्ये कुरोशियो उष्ण सागरी प्रवाह व ओशियो थंड सागरी प्रवाह एकत्र येतात. त्यामुळे तेथे मासेमारी केंद्रे विकसित झाली आहेत. चौथा आकडा आहे वन प्रदेश. सागरी किनाऱ्याजवळ वनक्षेत्र असल्यास जहाजे, होड्या यांच्या बांधकामासाठी लाकूड उपलब्ध होते. त्या ठिकाणी जहाजांचे बांधकाम जास्त होते व मासेमारी जहाजे उपलब्ध होतात. अशा ठिकाणी मासेमारी जास्त केली जाते. उदाहरणार्थ आफ्रिकेचा पश्चिम किनारा. पाचवा आहे दंतूर किनारा. मासेमारीसाठी उथळ कमी खोलीचा समुद्र किनारा आवश्यक असतो, परंतु मोठ्या मासेमारी जहाजांसाठी जास्त खोलीचा दंतूर किनारा आवश्यक असतो. त्यामुळे मोठी जहाजे किनाऱ्यापर्यंत येतात व माशांची वाहतूक करता येते. उदाहरणार्थ मुंबईचा किनारा. आता यानंतर बघा खाली मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे मानवी किंवा आर्थिक घटक दिलेले आहेत. आतापर्यंत आपण प्राकृतिक घटक बघितले, यानंतर मानवी घटक. यामध्ये पहिला आहे मासेमारीचे उच्च कौशल्य. काही देशांकडे पूर्वीपासून मासेमारीचे उच्च कौशल्य आहेत. त्या देशामध्ये मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये चीन, जपान, उत्तर कोरिया, चिली, पेरू इत्यादी देशांचा समावेश होतो. आकडा 2 आहे मासे प्रमुख अन्न घटक. जमिनीची कमतरता, जास्त लोकसंख्या आणि प्रथिनांचा पुरवठा करणाऱ्या इतर अन्न घटकांची कमतरता यामुळे बेट स्वरूपाच्या देशांना मासेमारीवरच अवलंबून राहावे लागते. यामध्ये प्रामुख्याने जपान, फिलिपाईन्स या देशांचा समावेश होतो. आकडा 3 आहे इतर व्यवसायांची कमतरता. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक व्यवसायांची कमतरता असेल तर अशा देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी या प्राथमिक व्यवसायाची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे. पुढचा आकडा आहे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर. जगातील बहुतांश विकसित देशात अत्याधुनिक यांत्रिक बोटी, दळणवळणाची साधने, माशांच्या प्रजातींची माहिती मिळवणारे व त्यांचा मागोवा घेणारे भौगोलिक माहिती तंत्रज्ञान आणि उपग्रह यांचा वापर करूनही मासेमारी केली जाते. पुढचा मुद्दा आहे व्यापार किंवा परकीय चलन. मोठ्या प्रमाणात मासेमारी करून त्यांची निर्यात केली जाते. या निर्यातीमधून मोठ्या प्रमाणात परकीय चलन उपलब्ध होते. त्याचा फायदा देशाची आर्थिक प्रगती होण्यासाठी केला जातो. त्यामुळे मासेमारी व्यवसायावर काही देश विशेष लक्ष देतात व मोठ्या प्रमाणात मासेमारी करतात. अशा प्रकारे मासेमारी व्यवसायावर प्राकृतिक व आर्थिक अशा दोन्ही घटकांचा परिणाम होतो किंवा प्रभाव पडतो. सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये दुसरा प्रश्न आहे सखोल उदरनिर्वाहक शेतीबद्दल माहिती लिहा. याचे मुद्दे आकडा 1 प्रस्तावना, आकडा 2 अर्थ, आकडा 3 उद्देश, आकडा 4 वैशिष्ट्ये. यामध्ये एकूण 6 वैशिष्ट्ये आहेत. आकडा 4 पिके आणि आकडा 5 प्रदेश किंवा वितरण. आता सुरुवातीला प्रस्तावना. शेती या प्राथमिक आर्थिक व्यवसायाचे वेगवेगळे प्रकार पडतात. यामध्ये प्रामुख्याने
व्यापारी शेती, उदरनिर्वाह शेती असे प्रकार केले जातात. यामधील सखोल उदरनिर्वाह शेतीची माहिती पुढीलप्रमाणे. आकडा 2 अर्थ. सखोल उदरनिर्वाह शेती म्हणजे शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांच्या गरजा भागविण्यासाठी केली जाणारी शेती होय. या शेतीबरोबर पशुपालनही केले जाते. आकडा 3 उद्देश. सखोल उदरनिर्वाह शेतीचा मुख्य उद्देश हा स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी जास्तीत जास्त उत्पादन घेणे हा आहे. आकडा 4 वैशिष्ट्ये. सखोल उदरनिर्वाह शेतीची विविध वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. आकडा अ. शेताचा खूप लहान आकार. या शेती प्रदेशामध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे शेतीचा आकार खूपच लहान असतो. सर्वसाधारणपणे 0.5 ते 1.25 हेक्टर यांच्या दरम्यान आकार असतो. ब आकडा जमिनीची सखोल लागवड. शेतकरी आपल्या जमिनीची लागवड सखोल पद्धतीने करतात. इतकेच नव्हे तर सीमावर्ती जागासुद्धा लागवडीखाली आणली जाते. मृदेची सुपीकता टिकविण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके आणि सेंद्रिय खते यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. वर्षातून 2 किंवा 3 पिके घेतली जातात. क. उदरनिर्वाही स्वरूप. उदरनिर्वाह हा सखोल शेतीचा मुख्य गुणधर्म असून बहुतांशी उत्पादन शेतकरी व त्यांचे कुटुंबीय वापरतात. जे अतिरिक्त होते ते प्रामुख्याने स्थानिक बाजारात विकले जाते. ड आकडा आहे स्थायी शेती. कायमस्वरूपी अथवा स्थायी स्वरूपाची केली जाणारी शेती एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे केली जाते. उदाहरणार्थ भारत. ई आकडा आहे प्रति हेक्टरी जास्त परंतु दरडोई कमी उत्पादन. सखोल शेती प्रकारात मर्यादित क्षेत्रातून जास्त उत्पादन मिळते. त्यामुळे दर हेक्टरी उत्पादन जास्त असते, परंतु त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण जास्त असल्याने दरडोई उत्पादन कमी असते. फ आकडा आहे मानवी श्रम व प्राण्यांचा वापर. या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते, कारण या शेती प्रकारातील बहुतांश कामे ही मानवी श्रमाद्वारे केली जातात. दाट लोकसंख्येमुळे मजूर पुरवठा केला जातो. तसेच बैल अथवा रेडा या प्राण्यांचाही उपयोग केला जातो. आकडा 5 आहे पिके. या शेतीमध्ये अन्नधान्य पिकांचे वर्चस्व असते. यामध्ये प्रामुख्याने भात, मका, कडधान्ये, गहू, तृणधान्ये, भाजीपाला इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले जाते. आकडा 6 आहे प्रदेश वितरण. ही शेती चीन, जपान, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, आग्नेय आशियातील जावा, सुमात्रा, किनारी प्रदेश तसेच मलेशिया यांचा समावेश यामध्ये होतो. सखोल शेती, उदरनिर्वाह शेती, वितरण. आता आपण या शेतीची माहिती बघितली. आता आपल्या या ठिकाणी टेन्सिलच्या साहाय्याने हे शेतीचे प्रकार दाखवायचे आहेत. या ठिकाणी तुम्हाला विविध देश दाखवलेले आहेत. यामध्ये कोणकोणते आहेत बघा. पहिला आहे भारत. हा जो काळ्या रंगाने दाखवला आहे या ठिकाणी हा भारत आहे. त्यानंतर दुसरा आहे श्रीलंका. या ठिकाणी बघा पिवळ्या रंगाने जो दाखवला आहे तो भारत आहे. दक्षिणेला जो आहे तो आहे श्रीलंका. तिसरा जो आहे तो आहे चीन. या ठिकाणी हा जो चीन आहे या ठिकाणी सुद्धा सखोल शेती केली जाते. त्यानंतर पुढचा चौथा आहे पाकिस्तान. भारताच्या वायव्येस असणारा हा या ठिकाणी पाकिस्तान आहे. त्यानंतर 5वा आकडा जावा, सुमात्रा, मलेशिया, आग्नेय आशियाई देश. या ठिकाणी हिरव्या रंगांचे दाखवले आहेत ते जावा, सुमात्रा ही आहेत. आणि शेवटचा 6वा आहे जपान. चीनच्या पूर्वेला पॅसिफिक महासागरामध्ये बेटांच्या समूहामध्ये असणारा हा जपान आहे. अशा पद्धतीने सखोल उदरनिर्वाह शेती केले जाणारे हे विविध देश असले आढळून येतात. हे टेन्सिल तुम्ही स्वतः वहीमध्ये काढायचे आहे आणि हे देश दाखवायचे आहेत.
सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 6 सविस्तर उत्तरे लिहा. यामधला तिसरा आकडा आहे मंडई बागायती शेतीची वैशिष्ट्ये लिहा. आता यामध्ये जे मुद्दे आहेत ते बघा. आकडा 1 प्रस्तावना, आकडा 2 अर्थ, आकडा 3 वैशिष्ट्ये. आता याची माहिती बघूया. आकडा 1 प्रस्तावना. शेती या प्राथमिक आर्थिक क्रियामधील व्यापारी शेतीमधील मंडई बागायती शेती हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. याची माहिती पुढीलप्रमाणे. आकडा 2 अर्थ. शहरी लोकांकडून भाजीपाला, फळे, दूध इत्यादी पदार्थ ताज्या स्वरूपात मागणी पूर्ण करण्यासाठी शहराभोवतालच्या परिसरामध्ये अशा पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. त्यास मंडई बागायती शेती असे म्हणतात. आकडा 3 वैशिष्ट्ये. आधुनिक शेती प्रकार. शेतीच्या वेगवेगळ्या प्रकारापैकी मंडई बागायती शेती हा आधुनिक प्रकार असून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ही शेती केली जाते. पुढचा आहे भांडवलाचा अधिक वापर. ही शेती करत असताना बियाणे, खते, औषधे, ग्रीनहाऊस, पॉलीहाऊस इत्यादींची निर्मिती, मालाची वाहतूक, मजुरी इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल असणे गरजेचे असते. आकडा आहे सखोल शेती प्रकार. लहान आकाराच्या शेतीमधून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी सखोल पद्धतीने मंडई बागायती शेती केली जाते. आकडा आहे खतांचा मुक्त वापर. या शेतीमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी रासायनिक व सेंद्रिय खतांचा मुक्त वापर केला जातो. यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात भांडवल वापरतो. पुढचं वैशिष्ट्य आहे मर्यादित शेतजमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन. मंडई बागायती शेतीमध्ये शेतीचा आकार लहान असतो, परंतु यामधून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. पुढचा आकडा आहे जलसिंचनाचा वापर. या शेतीसाठी आधुनिक जलसिंचन साधनांचा वापर केला जातो. यामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन या पद्धतींचा वापर केला जातो. काही प्रदेशामध्ये अजूनही पारंपरिक जलसिंचन पद्धतीचा वापर करून मंडई बागायती शेती केली जाते. पुढचा मुद्दा आहे मानवी श्रमाचा वापर. शेतीचा आकार लहान असल्याने व काही फळपिके, फुलपिके नाजूक पद्धतीने हाताळणी करावी लागते. त्यामुळे यंत्रांचा वापर न करता मानवी श्रमाचा वापर काही ठिकाणी करावा लागतो. इत्यादी या शेतीची वैशिष्ट्ये असून मंडई बागायती शेती मोठ्या शहरांच्या सभोवताली केली जाते व फळपिके, फुलपिके यांचे उत्पादन घेतले जाते. प्रश्न क्रमांक 6 सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये चौथा प्रश्न आहे जगात पशुपालन होणाऱ्या प्रदेशाबद्दल टीप लिहा. याचे मुद्दे बघा. पहिल्यांदा आकडा 1 प्रस्तावना, आकडा 2 अर्थ, आकडा 3 गवताळ प्रदेशातील पशुपालन, आकडा 4 उष्ण प्रदेशातील पशुपालन, आकडा 5 मोसमी प्रदेशातील पशुपालन. आता प्रस्तावना. आर्थिक क्रियामधील पशुपालन हा प्रमुख आर्थिक क्रिया आहे. जगामध्ये जवळपास सर्वत्र केला जाणारा हा व्यवसाय आहे. त्याची माहिती खालीलप्रमाणे. अर्थ. पशुपालन व्यवसायामध्ये व्यापारी पशुपालन व उदरनिर्वाही पशुपालन असे 2 प्रकार पडतात. व्यापारी पशुपालन मोठ्या कुरणांवर मोठ्या प्रमाणात जनावरांची पैदास करून त्यापासून मिळवणारी प्राणीज उत्पादने जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवली जातात. या व्यवसायास व्यापारी पशुपालन असे म्हणतात. दुसरा आहे उदरनिर्वाहक पशुपालन. याचा अर्थ जेथे तापमान जास्त, पर्जन्यमान कमी असणाऱ्या प्रदेशात अन्नाची गरज भागविण्यासाठी पशुपालन केले जाते, त्यास उदरनिर्वाहक पशुपालन असे म्हणतात. पशुपालन केले जाणारे प्रदेश. पशुपालन प्रामुख्याने जगभर केले जाते, परंतु त्यांचे खालीलप्रमाणे 3 प्रकारामध्ये वर्गीकरण करता येईल. गवताळ प्रदेशातील पशुपालन. यामध्ये आकडा 1 प्रेरी गवताळ प्रदेश,
या गवताळ प्रदेशामध्ये उत्तर अमेरिकेतील कॅनडाच्या नैऋत्येकडील भागापासून संयुक्त संस्थानाच्या पश्चिम भाग ते मध्य मेक्सिकोच्या पट्ट्यापर्यंत पशुपालन केले जाते. या प्रदेशामध्ये वराह, गायी, मेष किंवा मेंढ्या या प्राण्यांचे संगोपन व्यापारी तत्वावर केले जाते. या पट्ट्यामध्ये मका पिकाचे उत्पादन प्राण्यांसाठी घेतले जाते, म्हणून यास मक्याचा पट्टा असे म्हणतात. गोपालन मांस उत्पादनासाठी तर मेषपालन लोकरीसाठी केले जाते. आकडा 2 आहे पंपा गवताळ प्रदेश. या गवताळ प्रदेशामध्ये दक्षिण अमेरिका खंडातील अर्जेंटिना, उरुग्वे आणि दक्षिण ब्राझील यांचा समावेश होतो. हा पट्टा व्यापारी पशुपालनासाठी प्रसिद्ध आहे. गोपालन, मेषपालन इत्यादी प्राण्यांचे संगोपन केले जाते. तिसरा आकडा आहे फेल्ड गवताळ प्रदेश. आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील दक्षिण आफ्रिका देशातील प्रदेशाचा यामध्ये समावेश होतो. या प्रदेशात गायी व मेंढी पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. या प्रदेशात गोठवलेले मांस हा पदार्थ महत्त्वाचा आहे. चौथा आहे डाऊन्स गवताळ प्रदेश. हा गवताळ प्रदेश ऑस्ट्रेलिया खंडामधील न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या देशांमधील प्रदेशांचा समावेश होतो. यामध्ये ऑस्ट्रेलिया मेंढीपालन व न्यूझीलंड हा गायी व मेंढीपालन या दोन्हीसाठी प्रसिद्ध आहे. पाचवा आहे स्टेप गवताळ प्रदेश. या गवताळ प्रदेशामध्ये रशिया, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तान या प्रदेशातील विस्तृत व्यापारी प्रदेश व्यापारी पशुपालन करतो. ब आकडा आहे उष्ण प्रदेशातील पशुपालन. जगामधील वाळवंटी प्रदेश जेथे तापमान खूप जास्त आणि पर्जन्यमान खूप कमी असते, अशा प्रदेशातील गवताळ प्रदेशात स्थानिक कुरणांवर विविध पशूंचे संगोपन करून तेथील लोक आपली अन्नाची गरज भागवतात. याला उदरनिर्वाहक पशुपालन असे म्हणतात. आफ्रिकेतील बहुतांश भाग अशा उदरनिर्वाहक पशुपालनामध्ये अग्रेसर आहे. क आहे मोसमी हवामानाचा प्रदेश. आशिया खंडाच्या दक्षिण आग्नेय प्रदेशात शेतीस पूरक पशुपालन केले जाते. यामध्ये गायी, म्हैस, शेळी, मेंढी, गाढव इत्यादी प्राण्यांचे संगोपन दूध, मांस, खत, लोकर इत्यादीसाठी केले जाते. यामध्ये भारत, इंडोनेशिया, श्रीलंका इत्यादी देशांचा समावेश होतो. पशुपालन करणारे गवताळ प्रदेश यांचे वितरण या ठिकाणी आपल्या टेन्सिलच्या साहाय्याने हे गवताळ प्रदेश दाखवायचे आहेत. यामध्ये पहिला जो आहे तो आहे स्टेप गवताळ प्रदेश. रशिया, युक्रेन, कझाकस्तान या ठिकाणी दाखवलेला आहे बघा स्टेप गवताळ प्रदेश, आकडा 1. त्यानंतर दुसरा आहे प्रेरी गवताळ प्रदेश. प्रेरी गवताळ प्रदेश हा संयुक्त संस्थाने हा या ठिकाणी आढळून येतो. प्रेरी गवताळ प्रदेश उत्तर अमेरिका खंडामध्ये. त्यानंतर तिसरा आहे पंपास गवताळ प्रदेश. पंपास गवताळ प्रदेश हा या ठिकाणी प्रामुख्याने दक्षिण अमेरिका खंडामध्ये आढळून येतो. पंपास गवताळ प्रदेश. त्यानंतर आहे चौथा फेल्ड गवताळ प्रदेश, दक्षिण आफ्रिका देश. व या ठिकाणी जो दक्षिण आफ्रिका देश आहे यामध्ये हा फेल्ड गवताळ प्रदेश हा आढळून येतो या ठिकाणी. त्यानंतर पाचवा आहे डाऊन्स गवताळ प्रदेश. हा ऑस्ट्रेलियामध्ये आहे या ठिकाणी. हा जो डाऊन्स गवताळ प्रदेश आहे तो या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येतो. अशा पद्धतीने स्टेप, प्रेरी, पंपास, फेल्ड, डाऊन्स गवताळ प्रदेशामध्ये व्यापारी तत्वावरती पशुपालन केले जाते. या आराखड्याचा तुम्ही वहीमध्ये काढून सराव करा. सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये पुढचा 5वा प्रश्न आहे खाणकाम व्यवसाय हा खनिजांच्या नैसर्गिक उपलब्धतेवर अवलंबून असतो हे स्पष्ट करा. आता मुद्दे बघा. प्रस्तावना, अक्षवर्तीय संबंध नाही.
हवामान प्रभाव नाही, खनिजांची निर्मिती प्रक्रिया आणि खनिजे हा आवश्यक घटक. आता आपले हे जे मुद्दे दिलेले आहेत ह्या मुद्द्यावर आधारित आपल्याला शेवटी सारांश काढायचा आहे आणि मग आपल्याला कळणार आहे की खाणकाम व्यवसाय हा खनिजांच्या नैसर्गिक उपलब्धतेवर अवलंबून आहे. तर आता आपण उत्तराला सुरुवात करूया. पहिली आहे प्रस्तावना. प्राथमिक आर्थिक क्रियांमधील खाणकाम हा व्यवसाय प्राचीन आहे. मानव खनिजांचा उपयोग विविध कारणांसाठी करतो. हा व्यवसाय करण्यासाठी खनिज हा एक आवश्यक घटक आहे. खाणकाम व्यवसायाची माहिती खालीलप्रमाणे आहे. आकडा 2, अक्षवर्तीय संबंध नाही. अक्षवर्तीय स्थानाचा खाणकाम व्यवसायावर परिणाम होत नाही, कारण खनिजांची निर्मिती ही प्राचीन कालखंडामध्ये झालेली आहे. त्यामुळे खनिजांचे वितरण अक्षवर्तीय विस्ताराने झालेले आढळत नाही. खनिजेही जगभर कमी जास्त प्रमाणात सापडतात. पुढचा आकडा 3 आहे खनिजांची निर्मिती प्रक्रिया. खनिजांची निर्मिती वेगवेगळ्या प्रक्रियेने झालेली आहे. खनिजेही शुद्ध स्वरूपात आढळून शकतात, परंतु अनेक खनिजेही इतर खनिजावर मिश्र स्वरूपात आढळतात. खनिजांची निर्मिती प्रामुख्याने 4 प्रक्रियांनी होते. यामध्ये खनिज स्तराच्या स्वरूपात, विदारण प्रक्रियेने, फेनस व लोडस, प्लेसर अवसाद या प्रक्रियेने निर्माण होतात. या प्रक्रियेने खनिजे निर्माण झाल्यामुळे यावर सध्याच्या हवामान, अक्षवर्तीय विस्तार यांचा काहीही परिणाम होत नाही निर्मितीवरती. म्हणजेच खनिजांची निर्मिती ही नैसर्गिकरित्या होत असते. आकडा 4 आहे खाणकामासाठी खनिज हा आवश्यक घटक. खनिजांची निर्मिती नैसर्गिकरित्या होत असते, म्हणजेच खनिजांची उपलब्धता ही नैसर्गिक असते. खाणकाम हा व्यवसाय ज्या ठिकाणी खनिज सापडतात त्याच ठिकाणी करावा लागतो. जर खनिजे उपलब्ध नसतील व त्या ठिकाणी खनिजांचे उत्खनन केल्यास तार्किक व आर्थिकदृष्ट्या ते योग्य नाही. म्हणजेच खाणकाम व्यवसायासाठी खनिजे उपलब्ध असणे गरजेचे आहे. यावर आधारित निष्कर्ष. वरील खनिजांची निर्मिती, अक्षवर्तीय विस्तार, हवामान इत्यादींचा विचार करता खाणकाम व्यवसाय करण्यासाठी खनिजांची नैसर्गिक उपलब्धता असणे खूप गरजेचे आहे. सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 6 यामधला 6वा प्रश्न आहे. प्राथमिक आर्थिक व्यवसायांची वैशिष्ट्ये विस्ताराने लिहा. आता यामध्ये मुद्दे बघा, प्रस्तावना आहे, अर्थ आहे आणि नंतर याची वैशिष्ट्ये आहेत. आता यामध्ये प्रस्तावना, अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. ज्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानव विविध प्रयत्न करतो त्यांना मानवी व्यवसाय किंवा आर्थिक क्रिया असे म्हणतात. मूलभूत गरजा भागविल्यानंतर मानव अधिकाधिक उपयुक्त असे पदार्थ व सेवा उपलब्ध करून जीवन अधिक सुसह्य करण्याकडे कल असतो. आकडा 2 प्राथमिक आर्थिक क्रिया अर्थ. जे व्यवसाय निसर्गावर किंवा नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून असतात त्यांना आर्थिक क्रिया किंवा मानवी व्यवसाय असे म्हणतात. निसर्गातून वन्य पदार्थ व खाद्यान्न गोळा करणे, शेती, पशुपालन, खाणकाम, मासेमारी इत्यादी प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत. 3 आकडा प्राथमिक आर्थिक क्रियांची वैशिष्ट्ये. आता वैशिष्ट्ये हा आपल्या या उत्तराचा गाभा आहे पूर्ण. आकडा 1 अन्नाची गरज पूर्तता. मानवाची मूळ गरज भागवण्याचे काम प्राथमिक व्यवसाय करतात. या व्यवसायामध्ये शेती, फळे, कंदमुळे गोळा करणे, मासेमारी इत्यादी व्यवसायामधून मानवाची मूलभूत गरज असणाऱ्या अन्नाची मागणी पूर्ण केली जाते. दुसरं वैशिष्ट्य आहे कच्चा माल पुरवठा. प्राथमिक व्यवसायामधून अन्नाबरोबरच इतर व्यवसायांना आवश्यक असणारा कच्चा माल पुरवठा केला जातो. त्यामध्ये खाणकाम व्यवसायामधून उद्योगधंद्यांसाठी खनिजांचा पुरवठा केला जातो. शेतीमधून साखर कारखाने, सुती वस्त्र उद्योग यांना ऊस, कापूस, इतर कच्चा माल इत्यादींचा पुरवठा केला जातो.
आकडा 3 आहे सर्वाधिक लोकसंख्या व्यापतो. प्राथमिक व्यवसायामध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या गुंतलेली आहे. भारत, चीन यासारख्या जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये प्राथमिक व्यवसाय जास्त प्रमाणात केला जातो. तसेच आग्नेय आशियाई देश, आफ्रिकन देश, दक्षिण अमेरिका खंड यामध्ये सुद्धा प्राथमिक व्यवसाय जास्त प्रमाणात केला जातो. एकंदरीत प्राथमिक व्यवसायामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही गुंतलेली आढळून येते. पुढचं चौथं वैशिष्ट्य आहे नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून. प्राथमिक क्रिया ह्या प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ शेती हा प्राथमिक आर्थिक क्रिया ही प्रामुख्याने पर्जन्य, हवामान इत्यादी नैसर्गिक घटकावर अवलंबून असते. ह्या नैसर्गिक घटकांमध्ये बदल झाल्यास शेतीच्या उत्पादनावर परिणाम होतो. तसेच मासेमारी, वनोद्योग, पशुपालन हे व्यवसाय सुद्धा नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून आहेत. आकडा 5 आहे उत्पादनामध्ये अनिश्चितता. शेती, मासेमारी, वनोद्योग इत्यादी प्राथमिक आर्थिक क्रिया या निसर्गावर अवलंबून असतात. त्यामुळे योग्य हवामान असेल तरच उत्पन्न निश्चित असते, अन्यथा यामधून खूप मोठ्या प्रमाणात तोटा होतो. ठराविक निश्चित उत्पन्नाची खात्री नसते. उत्पादनामध्ये अनिश्चितता आढळून येते. 6वं वैशिष्ट्य आहे व्यवसायाचे बदलते स्वरूप. पूर्वी हा व्यवसाय करण्यासाठी पारंपरिक साधनांचा वापर केला जात होता, परंतु अलीकडच्या काळामध्ये यामध्ये बरेच बदल होऊन आधुनिक पद्धतीने प्राथमिक आर्थिक क्रिया केल्या जात आहेत. उदाहरणार्थ शेती करण्यासाठी पूर्वी पारंपरिक साधने वापरत, परंतु अलीकडच्या काळामध्ये आधुनिक शेती अवजारे, जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती यांचा वापर केला जात आहे. 7वं वैशिष्ट्य आहे श्रमाच्या मानाने मोबदला कमी. प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागते, त्या मानाने मिळणारा मोबदला खूपच कमी असतो. कारण या व्यवसायामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नाची खात्री नसते, उत्पन्नाची अनिश्चितता असते. अशा पद्धतीने प्राथमिक आर्थिक क्रियांची ही महत्त्वाची वैशिष्ट्ये आढळून येतात. प्रश्न क्रमांक 7 आहे जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवून सूची तयार करा. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिले जातात, त्याची तुम्ही पहिल्यांदा सूची किंवा इंडेक्स तयार करावा लागतो आणि इंडेक्स केल्यानंतर जगाच्या आराखड्यामध्ये दाखवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इंडेक्स तयार करण्यासाठी सुद्धा मार्क्स असतात आणि नकाशा आराखड्यामध्ये दाखवण्यासाठी सुद्धा मार्क्स असतात. आता यामध्ये पहिल्यांदा आपण दिलेले आकडे बघूया. पहिल्यांदा आहे डॉगर बँक मत्स्य क्षेत्र, दुसरा आहे आशिया खंडातील वनकटाई क्षेत्र, तिसरा आहे ऑस्ट्रेलियातील पशुपालन क्षेत्र, आकडा 4 आहे युरोपमधील शेतीखालील क्षेत्र, आकडा 5 आहे अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र, आकडा 6 आहे नैऋत्य अटलांटिकमधील मासेमारी क्षेत्र ते ग्रँड बँक. आता आपण एक एक आकडा दाखवूया. आता पहिलं डॉगर बँक मत्स्य क्षेत्र, ही जी इंडेक्स आहे ही इंडेक्स आपली पूर्ण झालेली आहे. इंडेक्समध्ये एक चौकट असते, त्या ठिकाणी आपल्याला एखादं चिन्ह किंवा एखादा रंग किंवा एखादी डिझाईन ही काढावी लागते. या ठिकाणी तुम्हाला डिझाईन न काढता रंग दिलेले आहेत. या ठिकाणी रंग देण्याचा मुख्य उद्देश काय आहे, कारण तुम्हाला रंग ह्या स्क्रीनवरती पटकन ओळखतात, परंतु जर डिझाईन काढली तर तुम्हाला जर तुमचं नेट स्लो असेल तर डिझाईन ओळखू शकत नाही. तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन सुद्धा ह्या इंडेक्समध्ये काढू शकता. तर पहिला आहे डॉगर बँक मत्स्य क्षेत्र. आता या ठिकाणी बघा ग्रेट ब्रिटनच्या सभोवताली हे प्रामुख्याने डॉगर बँक मत्स्य क्षेत्र हे आढळून येते. त्यानंतर आहे आशिया खंडातील वनकटाई क्षेत्र. या 3 ठिकाणी दाखवलेलं आहे बघा. आशिया खंडातील वनकटाईचे क्षेत्र 3 ठिकाणी पिवळा रंग आहे, 3 ठिकाणी वनकटाई क्षेत्र आहे. तिसरा आहे ऑस्ट्रेलियातील पशुपालन क्षेत्र. या ठिकाणी दाखवले आहे बघा ऑस्ट्रेलियातील पशुपालन क्षेत्र. आकडा 4 आहे युरोपमधील शेतीखालील क्षेत्र. या ठिकाणी जो तुम्हाला भाग दाखवलेला आहे हा युरोपमधील शेतीखालील क्षेत्र आहे.
त्यानंतर 5वा आहे अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र बॉम्बे हाय भारताच्या जवळ अरबी समुद्रामध्ये आढळून येते. त्यानंतर 6वा आहे ग्रँड बँक नैऋत्य अटलांटिकमधील मासेमारी क्षेत्र. अशा पद्धतीने तुम्हाला इंडेक्स तयार करणे आणि नकाशा आराखड्याने दाखवणे ह्या दोन्हीसाठी गुण आहेत, म्हणून दोन्ही तुम्हाला कृती करायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 8 शेती व्यवसायात खंडनिहाय गुंतलेल्या लोकसंख्येची 2018 सालची आकडेवारी खालील तक्त्यात दिलेली आहे. त्या आधारे सुयोग्य आलेख काढून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. हा तुम्हाला तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये एका बाजूला खंड आहेत आणि एका बाजूला प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी आहे. मग आता या ठिकाणी आपण फक्त प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्याच लोकसंख्येची टक्केवारी आहे त्याचाच फक्त आलेख काढलेला आहे. जर तुम्ही ह्याचं उत्तर गाईड्समध्ये किंवा इतर ठिकाणी बघाल तर तुम्हाला पूर्ण आलेख हा काढला आढळून येतो. त्या ठिकाणी इतर व्यवसायांच्या आकडेवारीचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. परंतु आपण या ठिकाणी पुस्तकात फक्त दिलेली जी आकडेवारी आहे त्याचाच फक्त विचार करणार आहोत, कारण तीच आकडेवारी आधारित आपल्याला आलेख काढायला सांगितलं आहे. मग बघा, आलेख काढताना स्तंभ आलेख काढला आहे. वरती नाव दिलंय प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या टक्केवारी, प्रमाण घेतलेलं आहे 1 सिंबरूप 5% लोकसंख्या. या ठिकाणी 5, 10, 15 तुम्हाला दिसतं, ही टक्केवारी आहे. आणि खाली खंड आहेत युरोप, आशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. अशा पद्धतीने प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या आहे. आणि त्यावर आधारित तुम्हाला 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे कोणत्या खंडात 10% पेक्षा कमी लोकसंख्या शेती व्यवसायात कार्यरत आहे. 10% पेक्षा बघायचं, 10% इथं आहे बघा. आता इथून जर आपण खाली बघितलं तर पहिला हा तुम्हाला खंड दिसतो, याचं नाव काय आहे युरोप खंड, 10% पेक्षा कमी आहे, म्हणून याचं उत्तर येईल युरोप खंड. परत दुसरा प्रश्न आहे कोणत्या खंडात 40% पेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यवसायात कार्यरत आहे. आता 40 आकडा कुठे बघायचं, इथं आहे 40. तर इथून आपण जर असं पुढे गेलो तर बघा हा जो स्तंभ आहे तो 40% पेक्षा जास्त आहे, म्हणजे याचं उत्तर कुठला खंड येईल, आफ्रिका खंड, म्हणून याचं उत्तर आहे आफ्रिका खंड. प्रश्न तिसरा आहे दिलेल्या आकडेवारीकडे बघता या खंडांना तिथल्या आर्थिक विकासाच्या स्तरानुसार चढता क्रम लावता येईल काय. आता याचा आर्थिक विकासानुसार चढता क्रम लावता येतो, तो अशा पद्धतीने येईल बघा. पहिला येईल युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, आफ्रिका, अशा पद्धतीने हा क्रम आहे. आता या ठिकाणी चढता म्हटलं आहे, तुम्ही उलटा जरी केला चढता तरी चालतो किंवा इकडून इकडे जरी केला तरी तुमचा हा क्रम चालेल. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 8 हा सोडवलेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये आज आपण प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया यांची उत्तरे, स्वाध्यायाची उत्तरे विस्तृतपणे बघितलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. जर काही शंका असतील तर खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा, तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. परत एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.